काही संध्याकाळचे थांबा किती वाजलेत बघूया. संध्याकाळचे 3:45 वाजलेत आणि आम्ही तनिषच्या घरी टाइमपास करतो. म्हणजे मी टाइमपास करतोय. हे फॉर्म भरतायत मुंबई युनिव्हर्सिटीचे. ही तनिषची बहीण हाय करतो. हसतेस का? ही नॉनस्टॉप हसते आम्ही आल्यापासून. आणि हे दोघे इकडे बसले झोपाळ्यावर झोपा घेत आहेत. तू काय एवढी असते? चकणा आलेला आहे गाई. चकणा फक्त बाटली यायची आहे आता शिल्लक. ही बघा. काका काका हात करा. व्हिडिओ काका लाजलेले आहेत आणि ही मगाशी सारखी अजून नॉनस्टॉप हसत आहे. केवढी चाय पिलं फ्रेंड्स. सगळे चाय पित आहे. चाय उपले होता लवकर खिडकी बंद झालेली आहे गाईज. आणि ही अजूनपर्यंत हसते आहे. आजचा दिवस आहे 63वा आणि अजूनपर्यंत गायत्री अजूनपर्यंत हसते आहे. ही बघा गाई. चिन्मय फायनली किती वाजता आलेला आहे? 4:15 वाजलेला आहेत आता आणि चिन्मय फायनली आलेला आहे. हां. आणि सौरभने जाऊन पुढची सीट अडवलेली आहे. आमची मगाशी भांडणं चाललेली की पुढे कोण बसणार ते. आणि सौरभने सीट अडवली नाही पुढची जाऊन. दिसतास? थांब कॅमेरा स्विच करूया. चलो तर बॅग. अरे बसा ना गाडी. अच्छा बॅग. चलो तर चल. बॅग आण मध्ये येतो. ए बॅग आण त्याची. मी घरी जातो आता. सॉरी. शेट लोक बसलेले आहेत. सॉरी. चड्डी काय चड्डी. सकाळपासून 145 व्यांदा चड्डी दाखवलेली आहे आणि म्हटलेली पण आहे. आता आम्ही इकडनं जातो हिडन बीचला. गाईज आम्ही आता निघालेलो आहोत. कुठे जायचं? हिडन बीच. कॉलेज मध्ये नको जाऊया. चिन्मयचा एलसी नाही आलाय. कोण बोलतो? मी सांगतो. आम्ही चेक केलं त्याच्यात नव्हता. तो छापला असेल आतापर्यंत. काय सांगतोय आधीच काय तुम्ही जाऊन विचारून या मग. होय रे विचारून दिलं कॉलेजमध्ये. होय का जातो तू? गाडी वळवतं. कॉलेजमध्ये नको जाऊया. एलसी नाही गेला तुझा. मग परवाच घेते मी. त्याच परवाच घे. काय करू? उद्या मी लग्नाला झालो. अभिरामदाराचं लग्न आहे. होय खरं. माका पण येऊ ना जाऊया. काय लग्न? तुझ्या बॅग मध्ये शिवाय शब्द नको. एलसी आहे ना. मग मी घेते. मुंबई युनिव्हर्सिटीचं फॉर्म भर भाई. उद्या दुपारी 1 वाजता क्लोजिंग. आता आपण ते करूया ना. कॉलेज तुझं सांग ना बाई. अरे भर बाबा सायकर. फोन दे. ब्लॉग इज इम्पॉर्टंट. तू उद्या भर. तुझ्या घरी जा. थांबताय जरा. मी सगळा एलसी दे. माका तर जामसंड्यात पण काम आहेत माझ्या पप्पांसोबत. सगळं दे तुझं. मात तू येत नाही. आणि येतोय कॉलेजात जाऊया. आता काय करणार? एलसी घेऊया. चिन्मयचा एलसी नाही. शाळेत पण जायचं. शाळा बंद. तू माझी काळजी करू नको. जे मला आता फॉर्म भरायला लागणार. फॉर्म भरायला 10 वर्ष लागणार. बाई काय नको. चालेल. चला मित्रांनो लय झाली ब्लॉगिंग. आता कॅमेरा स्विच करू. इकडे चिन्मयने खिडक्या बंद. मला वाटलं की एसी चालू आहे म्हणून मी खिडकी बंद करून ठेवलेली. खिडकी उघडतो आता. काय रे तू आज शांत असेल? ब्रेकअप झालं काय तुझं? 2 मिनिटात आम तू काय स्नॅप दाखवतोय मग तू खुश होशील. नाही चालूचा व्हिडिओ. मी पण आलो. तनिष बिडिये. हे बघायला डिक्की उघडता येत नाही गाडीची म्हणून मला एवढ्या भर पावसात गाडीच्या बाहेरून यायला हवं. ते पण छत्रीसाठी. अरे माझ्या चड्डीची नाडी दोस्तो. हे देखो मेरी चड्डी की नाडी दिख रही है. उघड. ही बघा अशी फिरवायची. डिक्की उघडीच होते मित्रांनो. हा कधीपासून फिरवतोय डिक्की. मागासपासून उघडीच आहे. अरे छत्री घ्यायची आहे फक्त. हे ठेव. टोपी बी ठेव सगळा. चला आता आम्ही तुम्हाला गाडीत जाऊन भेटतो कारण पाऊस आला आणि फोन पण भिजतोय. ठेव ठेव पाठी ठेव. गाडी ओली झाली. अरे आज गाईज आम्ही दोघे पण सीट बेल्ट लावून बसलेले आहोत. हे बघा सीट बेल्ट इज इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी. म्हणजे जरी चिन्मयने खराब गाडी चालवलं
आणि ऍक्सिडेंट झाला तर हे मागच्या सगळे आपटून मरतील, पण आम्हाला काय होणार? खराब गाडी सांगून बघूच्या. खराब गाडी आता चिन्मय झाला होतो हे बघा. आम्हाला काय टेन्शन नाही, कारण आम्ही दोघांनी सीट बेल्ट लावलेला आहे. आता तुम्हाला जर दाखवतो, तुम्हाला दिसलं नसेल काय झालं, पण ही फाईल जी समोर पडलेली होती ती माझ्या मांडीवर येऊन पडली. बघताय ना मित्रांनो कशी गाडी चालते ती. मागचे सगळे उडत असणार आहेत 100%. आता तुम्ही बघितलं असेल ही फाईल कशी हल्ली, त्याचप्रमाणे ती मगाशी माझ्या मांडीवर येऊन पडलेली. आणि इकडे पाऊस पण नाही जास्त. काहीतरी झालेलं आहे. आमची गाडी आलेली आहे, आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलेले आहोत. सांगा OTP आला असेल. आणि सीट बेल्ट उघडलेला आहे मी. तर मित्रांनो आता एक मस्त गंमत झालेली आहे. चिन्मय LC साठी आलेला होता कॉलेजला आणि आता उलटा आम्हाला बडबडतोय की तुम्ही असं कशाला केलं. स्टेअरिंग त्याच्या हातात. आम्ही त्याला सांगतो की LC तुझं नाव आलंय, रडू नको. रडत नाही, पाऊस आहे तिकडे, काची डेटावर भरपूर. आणि आता आम्हाला बडबडतोय की मला पण हे सांगत होतं की ब्लॉक करू नको. पण असं कसं होईल मित्रांनो? अरे काय करतोय? प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय मी कसा राहू शकतो? स्टुडिओ बंद आहे. काय आलं तुझं बाबू? हे बघा चिन्मयने हातावर मेहंदी काढलेली आहे. थांब थांब मेहंदी दाखव रे. गुडलक मध्ये जावं, स्मार्ट मध्ये नको. स्मार्ट गुडलक मध्ये माझं काम आहे. मेहंदी दाखव. हे काय असंच मरता. चला मित्रांनो काच बंद झालेली आहे. आता गाडी सुरू होईल थोड्याच वेळात. आणि आम्ही जे चुकून आम्ही कॉलेजला आलो होतो ते आता हिडन बीचला चाललो होतो. स्टुडिओत जातो. चॅटिंग नंतर गाईज फ्रँकी आम्हाला दिसत नाही कॅमेऱ्यात. बघा सौरभ दिसतोय. चिन्मय आता आम्ही फ्रँकी खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो. तर मित्रांनो मागच्या ब्लॉग सारखंच शॉर्मा खाऊन आणि कॉलेज रोडला येऊन आमचा ब्लॉग एंड झालेला आहे. अजून एका ठिकाणी जायचं आहे पण ते आता नाही दाखवत मी, कंटाळा आला मला ब्लॉग करायचा. आणि आमचं हिडन बीचला जायचं होतं ते पण कॅन्सल झालं. चिन्मय म्हणतो आता परवाच जाऊया. चिन्मय थांबतो, ड्राईव्ह करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर कराच. चॅनलला सबस्क्राईब करा, मुळात म्हणजे सबस्क्रायबर वाढवा माझे. व्ह्यूज साठी शेअर करा. लवकरच गिव्हअवे कसला, या टोपीचा गिव्हअवे करतो मी. जर एकदम किती 1 मिलियन झाले तर या टोपीचा गिव्हअवे करतो मी. 1000 झाले तर करतो. घे ह्या टोपीचा गिव्हअवे करणार 1000 झाले तर. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मेन म्हणजे, नाहीतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. आणि काय सांगायचं आहे? आणि काय नाही, जय शिवाजी जय महाराज. आणि मी जे सकाळपासून सांगतोय तुम्हाला हिडन बीचला जायचं ते आमचं कॅन्सल झालं. आता आम्ही नंतर कधीतरी जाऊ, उद्या परवा यरवा कधी, तेव्हाचा वेगळा व्लॉग होईल. तर जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र गाईज. चला बाय बाय. कारण साई सांगतो की कॉलेजमध्ये असं घेत नाहीत हाफ पॅन्टवर, म्हणून मला ही पॅन्ट बदलायला लागली. आणि ती टोपी ह्याच्यावर चांगली दिसत नव्हती म्हणून मी आता टोपी पण बदलली. नवीन अपडेट बघलं का? खडा हूं आज भी वही. तर हा ब्लॉग इकडेच एंड होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. चॅनलला लाईक करा ना, व्हिडिओला लाईक करा. तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. गप राहू ना, गाडीला काय होत आहे. तर अटेम्प्ट नंबर 125. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब नका करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर आता पुढे लोक असणार तर मला ब्लॉग करायला लाज वाटणार. तर भेटतो तुम्हाला नंतर. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.